जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची साईट आता सध्या सुरळीतपणे चालत आहे। तर साईटमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो। ज्या महिलेच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नव्हता त्या महिलेला या साईटवरून फॉर्म भरता येत नव्हता, तर आता त्या महिलांना सुद्धा या साईटवरून फॉर्म भरता येणार आहे। तर मित्रांनो, ही अशी महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे। आता आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नव्या पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करायचा हे पाहणार आहोत मित्रांनो। तर तत्पूर्वी आपण लॉगिन आय डी बनवून घ्या। लॉगिन आय डी बनवल्याच्या नंतर आपण पहिल्याच्या सारखीच लॉगिन आय डी बनवून घ्या। नंतर आपल्याला ॲप्लिकंट ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या याच्यावर क्लिक करायचे आहे मित्रांनो। क्लिक करून घ्या। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला येथे आधार नंबर आणि कॅप्चर कोड टाकून घ्यायचा। कॅप्चर कोड ते टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल। पहिले इथे काहीच ऑटोमॅटिक नाव ते येत होते, पण यावेळेस येत नाहीत। तर मित्रांनो, जसे आधारवर नाव आहे तशा प्रकारे इथे नाव टाकून घ्या। वडील किंवा फादर याच्यातली निवड करा। जर लग्न झाले असेल तर हजबंडचे नाव टाका। अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाका। मिडल नेममध्ये आपले वडील किंवा हजबंडचे नाव टाकून घ्या। मॅरिड स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड करा। जन्मतारीख टाकून घ्या। आपला जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या मित्रांनो। तर आपल्याला हे केल्याच्या नंतर ॲप्लिकंट आधारवर जशा प्रकारे ॲड्रेस आहे तसा आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा। नंतर आपला पिनकोड टाकून घ्या। पिनकोड टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे जिल्हा निवड करायचा आहे। जिल्हा निवड केल्याच्या नंतर आपल्याला तालुका निवड करायचा। तालुका निवड करून घ्या। त्यानंतर आपल्याला आपल्या गावाचे नाव निवड करायचे आहे मित्रांनो, जेथे आपले नंतर आपल्याला कॉन्टेन्सी म्हणजेच विधानसभा यावर क्लिक करून घ्या, किंवा आपले जर म्युन्सिपल पार्टीमध्ये जर येत असेल तर ते निवड करून घ्या। जसे की आपले जे जिल्ह्याच्या ठिकाणी जर म्हणजे महानगरपालिकेत नगर परिषदमध्ये येत असाल तर ते निवड करून घ्या। नंतर आपण कॉन्टेन्सी म्हणजे विधानसभा यात जर येत असाल तर ते निवड करून घ्या। खाली मोबाईल नंबर टाकून घ्या। वरी आर यू अ बेनिफिशरी, जर आपण कोण्या स्कीमचा म्हणजे सरकारी योजनेचा लाभ जर घेत असाल, म्हणजे ज्या योजनेचे काही पैसे येत असतील तर त्याला यस करून घ्या, किंवा येत नसतील तर नो करून घ्या। यस जर केलं तर कोण्या स्कीमचे किती रुपये येतात काय नाही ते भरून घ्या। भरल्याच्या नंतर आपल्याला बँक डिटेल टाकायचे, बँकेचे नाव टाकून घ्या। नंतर आपल्याला पासबुकवर जशा प्रकारे नाव आहे तसे नाव टाकून घ्या। नाव टाकल्याच्या नंतर आपल्याला बँक अकाउंट नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा। टाकल्याच्या नंतर तोच बँक अकाउंट नंबर दुसऱ्या वेळेस टाकून घ्या। खाली IFSC कोड टाका। IFSC कोड टाकल्याच्या नंतर ही जीवर बँक अकाउंट म्हणजे आपल्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही तर येस करा। येस करा। तर आपल्याला खाली डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे। येस करा आणि खालील डॉक्युमेंट अपलोड करून घ्या मित्रांनो। आधार आपल्याला पहिली बाजू अपलोड करून घ्यायची, आधारची फ्रंट बाजू। त्यानंतर आपल्याला आधारची दुसरी बाजू अपलोड करून घ्यायची। अपलोड करून घ्या। नंतर डोमोसाईल TC हे 15 वर्षापूर्वीचे राशन हे अपलोड करून घ्या। ते केल्याच्या नंतर राशन कार्ड किंवा नसेल तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करून घ्या मित्रांनो। राशन कार्ड असेल तर येस करा, नसेल तर नो करा मित्रांनो। हे अशा प्रकारे अपलोड करून घ्या। खाली हमीपत्रक अपलोड करून घ्या आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करून घ्यायचा। अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला टर्म अँड कंडिशन यावर क्लिक करायची। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असे हमीपत्रक दाखवेल, याच्यावर स्वीकार करा यावर क्लिक करायचा आणि आपला फॉर्म सबमिट करून घ्यायचा। सबमिट केल्याच्या नंतर फॉर्म सबमिट करून घ्या। केल्याच्या नंतर आपल्याला आपली पूर्ण भरलेली माहिती आपल्याला येथे दाखवेल। अशा प्रकारे पूर्ण भरलेली माहिती एकदा पूर्ण चेक करून घ्या। घेतल्याच्या नंतर आपल्याला खाली एक कॅप्चर कोड टाकून पुन्हा फॉर्म सबमिट करायचे। सबमिट करून घ्या कॅप्चर कोड टाकून। टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच फॉर्म अशा प्रकारे सबमिट झालेला दाखवेल। तर मित्रांनो, आपल्याला आपला फॉर्म कुठे दाखवतो तर आपल्याला ॲप्लिकंट मेड बाय अर्लियर यावर क्लिक करून घ्या। इथे आपल्याला फॉर्म अशा प्रकारे दाखवेल डॅशबोर्डवर। तर ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो। अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओ चॅनलला
नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.